मित्रांनो नमस्कार. मी परत एकदा आलेलो आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी काहीही टाकतो, शॉर्ट्स टाकतो, काही टाकतो. आता सध्या आपण चाललो आहे नागपूरला आणि मी तुम्हाला दाखवणार आहे नागपूरचा समृद्धी हायवे. तिथे मी 2-3दा पहिले पण जाऊन आलो पण मी शूट नव्हतं केलं, पण आता आपण शूट करतोय. तर चला आता. तर मागे जे होतं ते कल्याण होतं आणि आता हे जे पुढे आहे हा कसारा घाट लागणार आहे. हा रोड मला तसा भरपूर आवडतो कारण लहानपणी मी या रोडने भरपूर प्रवास केला आहे आणि माझा हा रोड पाठ आहे धुळ्यापर्यंत. पण पहिल्यासारखा रोड नाही राहिला आहे. पहिले खूप मजा यायची या रोडने जाताना, पण चला इट्स ओके. डेव्हलपमेंट होते, चांगलं वाटतं. आणि हसू नका, मी असाच बोलतो आणि मी काहीही बोलतो काय, त्यामुळे ते हसू बिसू नका माझ्यावर. हां. आणि तर अशा प्रकारे आपण जात आपल्याला आता कसारा घाट लागेल. सो शूट करता येतं का हेही सुद्धा बघेल मी आणि करेल शूट, तुम्हाला तसं दाखवेलच. आणि या रोडची एक खासियत आहे की या रोडला कधी बोर नाही होत माणूस. आजूबाजूला गावं येत राहतात, सिनरी येत असते आणि ट्रॅफिक पण चांगलीच असते, त्यामुळे बोर नाही होत माणूस, मस्त ड्राईव्ह करत राहतो. समृद्धीचं तसं नाही आहे. समृद्धीला काय म्हणतात त्याला, एकदा मोकळं राहतं, झोप लागते, भरपूर काय गोष्टी होतात. पण ठीक आहे, या रोडला आता एक नवीनच एक फॅड झाली आहे. इथं 12ही महिने शिर्डीला पायी जातात लोक. सो ते बाजूला जात आहेत, ते सगळे शिर्डीला जाणारे पायी पदयात्रा करणारे लोक आहेत. तर पहिले तर मी बघायचो शिर्डीला जाणारे लोक पायी, ते इतके नसायचे, पण आता भरपूर झाले आहेत आणि बिया पण झाले आहेत. काय सांगायचं बोला. सो ही कसाऱ्याची उतरण आहे, तुम्हाला माहिती असेल तर. आणि लेफ्ट साईडला पूर्ण कसारा आहे आणि राईट साईडला थोडंसं पुढे गेलं म्हणजे बघितलं ना तर समृद्धी हायवे दिसतो, जो आता घोटीपर्यंत झाला आहे. तो पुढे कल्याणपर्यंत जाणार आहे, पण आता घोटीपासून स्टार्ट होतो तो. त्याचं पुढचं काम कल्याणपर्यंत आहे, जो बदलापूरला टच झाला आहे. सो ते अजून लांब आहे. सो हा कसारा घाट आहे आणि हा असा चालू झालेला आहे. मी मोबाईल सेट करायचा प्रयत्न करतोय, पण होईल, बघू जसं होईल तशी शूटिंग तुम्हाला दाखवण्यात येईल. तर अशा प्रकारे आपण कसारा घाट सुखरूपपणे पार केला आहे. आणि पुढे येताच आपल्याला जर समृद्धी पकडायचं आहे कल्याणवरून येताना, सो घोटी म्हणून एक गाव लागतं. त्या घोटीवरून तुम्हाला राईट मारायचं आहे आणि सरळ जो रस्ता जातो तो नाशिकला जातो. शिर्डी, सिन्नर, घोटी असा एक राईट लागेल. सो आपण राईट घ्यायचा आणि इथून
कमीत कम 10-15 किलोमीटरवर समृद्धी हायवे लागेल आपल्याला आता. सो इथे भरपूर मोठं फ्लायओव्हरचं काम चालू आहे. सो हळूहळू आपण चौकातून गाडी काढायची आणि समृद्धीच्या दिशेने कूच करायची. जे तुम्हाला काम बोललो ना की घोटीपासून ते काम चालू आहे कल्याणपर्यंत, तो हा रस्ता आहे. त्याचं काम बाकी आहे अजून, पण आता जिथपर्यंत झालं आहे तिथपर्यंत पोचेपर्यंत हा रस्ता आहे. खूप खराब आहे पण ठीक आहे. सो आता हे घोटीवरून आपण आतमध्ये आल्यानंतर जर समृद्धीला टच व्हायचं आहे, सो इथे ह्या दिशेने जायचं आणि इथे बोर्ड आहे मुंबई आणि नागपूर. सो नागपूरला जायचं म्हणून आपल्याला इथे राईट मारायचं. तर अशा प्रकारे सुसाट नागपूरला निघायचं या रस्त्याने. मागे पुढे काहीच बघायचं नाही. मोठे मोठे ब्रिज बघायचे आणि हे असे मध्ये मध्ये बनवलेल्या वस्तू बघायच्या, जेणेकरून ड्रायव्हरला झोप लागणार नाही, त्याचं लक्ष रस्त्यावरच राहील म्हणून. आणि रस्त्यावर चित्र टाकाऊपासून टिकाऊ केलेल्या काही सिनरीज हे बघत नागपूरच्या दिशेने जात राहावं. तुम्हाला माहीत असेल की नाही माहीत नाही, पण या हायवेवर हे जे ग्रीन कलरचे जे ब्रिज दिसत आहेत, जसं की तर हा ब्रिज खास प्राण्यांसाठी ह्या साईडने त्या साईडला जाण्यासाठी इतके मोठे मोठे ब्रिज बांधलेत केंद्रीय सरकारने. आणि हे बघून खरंच भारी वाटतं. पक्के मोठे मोठे ब्रिज आहेत. ते तुम्हाला ते कॅमेरा बरोबर मध्ये दिसते की नाही ते माहीत नाही, पण खूप मोठे ब्रिज आहेत. काय माहिती एखादा प्राणी जातो पण नाही जातो, पण त्यांच्यासाठी तर बांधलेत बाबा ब्रिज, माणसांसाठी पण आणि प्राण्यांसाठी पण.
अशा प्रकारे आपला पूर्ण प्रवास छान सुखरूप झालेला आहे आणि आपण आता नागपूरला पोचू आहेत. अंधारही पडत आहे. सो काही वेळानंतर मोबाईलमध्ये दिसणंही बंद होईल. सो आता मी टोल नाक्याला भेटतो तुम्हाला डायरेक्ट. सो आपण टोल नाक्याला पोचलो आहे. अंधार पडला आहे. घोटीला स्टार्ट झालो होतो. फक्त एकदा कुठेतरी थांबलो. तिथून परत गाडी चालवत नागपूरला पोचलो. टोटल काहीतरी 6-7 तास लागले मला. म्हणजे मी आणि माझा पार्टनर जेव्हा गाडी चालवतो तेव्हा आम्ही हवा को चीरते हुए भागते हैं. ससा हा भव्य दिव्य टोल नाका हा आपण पार झालो की नागपूरमध्ये एंट्री झाली आपली. तिथे एंट्री एक टोल नाक्याला, इथं एक्झिट. आता इथे पैसे कट होते. सो पैसे आपले कट झालेले आहेत 1000 रुपये आणि 950 काहीतरी किलोमीटर आहे, पण 1000 रुपये टोल आहे. सो आता बघूयात आपण पुढे जाऊन आपल्याला हॉटेलही शोधायचं आहे आणि हॉटेल शोधून पसरून घ्यायचं आहे. चलो फिर दुआ में याद रखी. अरे बाबा थांबा, हा असा कॉरिडॉर बघितला आणि मी वॉकिंग नाही केली माझ्या स्टाईलमध्ये. मग काय केलं, 1 2 3 गो. सो परत भेटूया कधीतरी अशाच एका व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, चांगले राहा, हसा खेळा, मजा करा आणि टेंशन नका घेऊ. जो होता है वो अच्छे के लिए होता है, जो हो रहा है वो अच्छे के लिए ही होगा. सो गुड नाइट. आप कुछ भूल रहे हो. ईमानदारी से बताना, करना है नहीं करना. तो करो ना भाई, क्यों नहीं कर रहे? Yeah. I don't even know the price, who be bad in the class, you gotta go